नमस्कार मैत्रिणी, आपलं स्वागत आहे सुरेखा फॅशन कटामध्ये। तर आज आपण 4 टक्स ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत व ह्याची कटिंग आपण संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर कोणी पाहिली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तिथे नक्की पहा। तर त्याची शिलाई आपण संपूर्ण पाहणार आहोत। वयस्कर बाईला जास्त बफ नाही चालत, जास्त बफ येऊ नये यासाठी टक्स पॉईंट कसे घ्यायचे ते पाहूया। तर टक्स रुंदी घेतलेली आहे मी 3.5 इंचावर व टक्स उंची आहे आपली 1.5 इंचावर। तर बटनपट्टीच्या साईडला 1.5 इंचावर अंतर ठेवून मार्क करणे व कमरेच्या साईडला 2 इंच व मुंड्याच्या साईडलाही 2-2 इंचाचा अंतर हवा। असे खडूने पहिले मार्क करून घ्यायचे आहे, यामुळे आपल्या शिलाईला बरं पडतं। तर असेच मी मार्क दुसऱ्या भागालाही मार्क करून घेते या पद्धतीने, म्हणजे आपले टक्स दोन्हीकडचे समान येतील या पद्धतीने। तर तुम्हीही या पद्धतीने मार्क करून घ्यावे। तर मार्क करताना पीस उलटा ठेवावा, उलटा ठेवल्याने टक्स पॉईंट आपल्याला बरोबर मारता येतील। हे पहा, टक्स धरताना थोडासाच धरावा, अर्धा इंचपेक्षाही कमी धरावा व सगळे समानच धरावे व्यवस्थित। अशा पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने व्यवस्थित टक्स मारावे। आपले चारी बाजूने टक्स मारून दाखवते मी तुम्हाला। तर तुम्ही पाहू शकता, तरी एवढा टक्स कमी धरूनही आपला बफ थोडा आलेला आहे, थोडाच हवा होता आपल्याला बफ। वयस्कर बाईला बफ जास्त नको हवा असता, त्यामुळे एवढा टक्स बफ बास आहे। दोन्ही भाग समान प्रमाणे तयार करून घ्यायचे आहे व अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग तयार झालेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपर्यंत पहा, पूर्ण शिलाई दाखवलेली आहे ब्लाउजची मीने। तर अशा पद्धतीने आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। चला तर मग संपूर्ण ब्लाउजची स्टिचिंग पाहूया। व हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। व तुम्हाला कुठले कटिंग पाहायचे असेल तरी मला कमेंट करा। व व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व ह्याच मापाचे किती ब्लाऊज शिवले मी तेही व्हिडिओच्या लास्टला दाखवलेले आहे।
तर गोटच्या पट्ट्या अशा प्रकारे जोडून घेऊन आता आपण गोट मारायची आहे. तर गोट तुम्ही सिंगल पट्टी किंवा डबल पट्टीनेही मारू शकता. मी इथे सिंगल पट्टीने मारत आहे. अशा प्रकारे ही गोट अतिशय सुंदर येते व गोट पलटीही होत नाही. तर मैत्रिणींनो, आपले ब्लाऊज आता फिटिंगला आलेले आहे. तर अशा फिटिंग मारताना जी टीप मारतो तेव्हा अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. ह्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. व आता मी माप सर्व टाकून घेते. तर मी सर्व मापे टाकून घेतलेली आहे व तुम्हाला फिटिंग दाखवते. फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. बाहीमध्ये जराशी अर्धा इंच जास्त आलेली आहे, पण कमरेत व छातीमध्ये बरोबर 1.5 इंचाचेच मार्जिन आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व फिटिंग होईत आलेले आहे.
हे पाहू शकता तुम्ही. खूप छान झालेला आहे ब्लाऊज आपला हा. तर तुम्हाला दाखवते की मी ह्याच मापाचे किती ब्लाऊज शिवले. तर ह्याच मापाचे त्या आजीने मला 3 ब्लाऊज दिलेले होते. हे बघा, हे 2 व हे 3. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.